मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी की वास्ते दिल में तेरे प्यार, जीना इसी का नाम है। माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यार दिल के हम अमीर है। माना अपने जेब से फकीर है, फिर भी यार दिल के हम अमीर है। मिटे बहार के लिए वो जिंदगी, मिले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो न हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। नमस्कार नमस्कार मंडळी, आपल्याला भेटून मला आनंद झाला. अहो लहानपणीची गोष्ट सांगू मला. काय होतं, पूर्वी आम्ही ना म्युन्सिपालिटी शाळेत होतो. लेडी हार्डिज रोड म्युन्सिपल स्कूल माटुंगा. तर त्या शाळेमध्ये तुम्हाला मी सांगितलं मागे म्हणे, तुम्ही ऐकलं असेल कदाचित माझ्याकडनं, की आमच्या लेबलला माझा मित्र बच्चू दिलीप सॉरी बच्चू, नंतर त्याचं म्हणजे निरत्रम, नंतर आपला चित्तरंजन, हे माझे खास मित्र होते म्हणे. तर त्यांची एक सवय होती, त्यांच्याकडे समोर गेलो की ते मला अभ्यासाचं विचारणार, पाढे म्हणायला बोलणार, त्याचं मग कुठला धडा विचार काय केला बघितलं, त्यांची सवय होती. आणि अशा वेळेला काय व्हायचं, मी होतो त्यावेळेला मी दुसरीच होतो तेव्हा त्याच्याबरोबर आम्ही त्या लेडी हार्डी शाळेत म्युन्सिपालिटीच्या जायचो. ते पावसाचे पाणी दिवस असतील काहीतरी, तेव्हा त्या वळीकर चाळमुळे तिच्याकडनं असं ते आम्ही गल्लीतून पुढे गेलो, जायचं शाळेत जातो. तर मला विचारलं काय चित्ताची सवय होती. चित्ता होता, बच्चू आमचा होता तो कोण, चित्ताला काय मग काल तुला कुठला धडा होता म्हटलं, तो असाच एक काहीतरी सांगितलं, मला नावाचं आठवत नाही, पण ते तर त्याला सांगितलं तो असं ढग आहे वरती आकाशात आणि ते एक मुलगा झाडाखाली बसलाय तो, आणि तो त्याने त्याचं नाव माहिती होतं मला. मग सांग त्याला काय तुला कळलं ते मला काहीच कळलं नव्हतं खरं म्हणजे. आदल्या दिवशी शिकवलं होतं सरांनी, दुसऱ्या म्हटलं आम्हाला आता ज्या दिवशी मी जातो शाळेत त्या दिवशी ते विचारणार होती काय झालं काय कळलं तुला, हा प्रश्न उत्तर विचारणार होती. मला काय कळलंच नव्हतं आम्हाला. मी तिला काय सांगितलं सरांना अंदाज आहे, ढग असतो आणि ते काय आकाशात जातो, तो मुलगा बसलेला असतो. तो हसायला लागला आणि त्याचं हसणं होतं पण ना चेष्टेने माझ्या हसायला लागला. तर मला तुला काहीच कळलेलं नाही झाडावर. तर मग त्याने मला सांगितलं काय झालं ते झाडामध्ये काय काय होतं, तो मुलगा कसा बसला होता, तो कोण ढग कशातला म्हणतो, कसं काय ते बाबा पाण्यात समुद्राच्या पाण्याचं किंवा पाण्याचं ते कशी वाफ होते, मग त्या ढग कसा होतो वगैरे वगैरे त्याने मला समजून सांगितलं. मी आपलं ऐकलं ते, चला आणि ऐकून शाळेत चांगलं होतं, माझं लक्ष करून शाळेकडं कुठं तर गेलो. तर शाळेत आणि त्याविषयी वर्गात गेल्याबरोबर म्हणजे शाळेची प्रार्थना वगैरे झाली. शाळेची आपली प्रार्थना म्हणजे एक अशी होती कि भारत हमारा देश है, हम इसके उसके कारण हम कुछ ना कुछ कर डालेंगे. खरं पण सांगू तुम्हाला, ते गाणं तर मला ते आल्यानंतर खूप वर्षाने कळलं. काय होतं, भारत हमारा देश है, हम इसके उसके हित के कारण हम कुछ ना कुछ कर, आम्ही इसके उसके कारण हम काहीतरी बोलायचं. मग ती प्रार्थना झालीच. मग सरांनी आपण पुस्तक काढलं, त्याला हा पुस्तक काढा, हा काय मला नेमकं मला विचारलं की काय वाचलं कळलं तुला धडा वाचतो, मग सांगितलं मला सांग काय ते. तर म्हणजे बच्चूने आपल्या चित्ताला मला सांगितलं होतं तेव्हा मला लक्षात आलं होतं काय साधारण. तर मी तसं एक्सप्लेन करायला सुरुवात केली, इतक्या तिकडे काहीतरी बाजूच्या मागच्या बाकावरती त्या दोन मुलांची मला मारामारी सुरू आहे. मारामारी झाल्या, सरांनी त्या गुरुजींनी म्हणे तेव्हा गुरुजी म्हणाले छडी घेतली आणि पट्टी हातात घेतली, ती घेतली आणि दोघं चांगलं झोडपून काढले. त्याने कसे ते मग चिडले एकदम त्यावेळेला आणि माझ्याकडे आले. पहिलं म्हणजे मी त्याला घाबरलो, म्हणजे सर गुरुजीला घाबरच ना, त्याचा अवतर बघितलं, त्याचा राग तिकडे होता सगळं. काय काय असेल बघ, हा बोल, हा तू कशात तुला ओळख तुम्ही, हा त्या वाचून दाखव. मी बरं पडलो परत.
म्हणजे जे काय मला त्यांनी सांगितलं त्याचं बरोबर कळत. पण काय झालं, पोलिसचं लक्ष त्या मुलाकडे होतं. बरं ते मध्ये तिकडे बोललो, त्यामुळे मला, हा चल बस आता खाली लो. अशी हे झाली म्हणजे असा मला तो आमचा शिकवण्याचा म्हणजे तसा फायदा खूप व्हायचा नंतर. तर ठीक आहे, मग आता तुम्हाला ते ह्या एक किस्सा सांगितला. उद्या आणखी तुम्हाला शाळेचे आणि काय काय किस्से सांगतो हे कसे. तर ठीक आहे, चला नमस्कार.